अविधवा नवमी. या दिवशी ज्या सवाष्ण्या स्त्रिया परलोकी जातात त्यांचं श्राद्ध घालतात. आता सगळीकडे श्राद्ध करणं सुरू आहे आणि ते करणंही महत्त्वाचं आहे, कारण असं म्हणतात की श्राद्ध केलं तर पितृदोष लागत नाही. पण फक्त श्राद्ध करणं पुरेसं आहे का? म्हणजे ज्या सवाष्ण्या स्त्रिया परलोकी जातात त्या स्वइच्छेने जातात का? जिवंत असताना जर एखाद्या स्त्रीला प्रेम, सन्मान आणि माणुसकीचं स्थानच दिलं नाही, तर तिच्या मृत्यूनंतर केलेल्या त्या श्राद्धाने तिच्या आत्म्याला खरंच शांती मिळेल का? प्राजक्ता एक सुंदर, समजूतदार, स्वप्नाने भरलेली नववधू. पण सासरी पाऊल टाकल्यापासूनच तिच्या आयुष्याची सर्व स्वप्न चुरगाळली गेली. शिळं अन्न, थंड पाण्याने स्नान करणे, ताट तोंडावर फेकणे आणि असे अनेक अपमान. नवऱ्याला सांगितलं तर त्याने उलट पट्ट्याने तिलाच बेदम मारलं की माझ्या घरच्यांविषयी काही उलटसुलट बोलायचं नाही. माहेरी आली तेव्हा आईवडिलांना देखील सर्व दिसत होतं, पण समाजाच्या भीतीने त्यांनी तिला परत पाठवलं. उभी गेली तशी आडवीच ये असं सांगत तिचं आयुष्य पुन्हा नरकात ढकललं. गरोदर न राहिल्यामुळे छळ वाढत होता आणि अखेर एक दिवस सासरच्यांनी मिळून तिला जिवंत जाळलं. प्राजक्ता संपली, पण तिचं दुःख तिथेच संपलं असेल का? लवकरच नवऱ्याने दुसरं लग्न केलं, गरीब घरची आणि त्या सून म्हणून आली. तीच कहाणी पुन्हा सुरू होणार होती. पण प्राजक्ताचा भाऊ यावेळी शांत बसला नाही. त्याने केस लढवून सगळ्यांना तुरुंगात पाठवलं. आज अनिता नेमाने अविधवा नवमीचं श्राद्ध करते, पण खरंच प्राजक्ताने तिला छळणाऱ्यांना माफ केलं असेल का? खरंच त्या आत्म्यांना श्राद्धाने शांती मिळत असेल का? अशा कित्येक स्त्रिया अपरिहार्य कारणामुळे देवलोकी जातात, पण त्या खरंच मनातून सगळ्यांना माफ करत असतील का? आणि जर नाही, तर मग आपलं श्राद्ध करण्याचा काय उपयोग? त्यामुळे माणुसकी जपायला हवी. आपल्या घरात आलेली मुलगी ही कोणाची तरी लेक आहे, ती कोणाची तरी बहीण आहे आणि त्याहीपेक्षा ती एक स्त्री आहे. ती एक जिवंत व्यक्ती आहे याचं भान ठेवायला हवं आणि तिलाही प्रेमाने जपायला हवं.